ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 18. मोक्ष संन्यास योग भाग 3. ओव्या 278 ते 407. श्लोक 13. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. आणि पाचही कारणे तिये तू ही जाणसील विपाये ते शास्त्रे उभहूनि बाहे बोलती तया ते. वेदरायाची या राजधानी सांख्य वेदांताचा भुवनी निरूपणाचा निशाण ध्वनी गर्जती तिये. ते सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हो जगी येथ न सुवावा अभंगी आत्मराजू. या बोलाची डांगुरटी तिये प्रसिद्धी आली किरीटी म्हणून तुझा हन कर्णपुटी वसो काजे. आणि मुखांतरी आई कीजे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाती. आरसा पुढा मांडलेया का लोकांची या डोळया मानू द्यावा पहावया आपुले निके. भक्त जैसे निजेथ पाहे तेथ ते तेची होत जाये तो मी तुझे जाहालो आहे खेळणे आजी. ऐसे प्रीतीचे निवेगे देवो बोलतासे नेघे तव आनंदा माझी आंगे विरतसे येरू. चांगिनियाचा पडी भरू जालया सोमकांताचा डोंगरू विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडूनी भिंती आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. तेथ समर्थू म्हणूनी देवा अवकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला. अर्जुना येसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते काढूनी पुढती. देवे म्हणे हा गा पार्थ तू आपण पे देख सर्वथा तव श्वासूनी ये रे माथा तुकियेला. म्हणे जाणसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उबगला आदी एकाहारा येवो पाहे. तयासी हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा तरी काजी घाली तसा आड आड जीवा. तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. आणि हाही बोलोनी भावो तुझ दाऊ आम्ही भिवो जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. तेथ एकमेकांची खुणे विसंवादू तवची जिणे म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिसी. तव अर्जुन म्हणे देवे माझी मनीचेची स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन ऐसी पैज घेतली का. आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही हे पुढार लासी ते देई लहाणे माझे. यया बोला विश्वेशे म्हणितले तोषे बहुवसे ये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे. तरी अर्जुना निरूपी जेल ते कीर भाषे आतुल परिमेचू ये होई जेल ऋणिया तुझ. तव अर्जुन म्हणे देवो काही विसरले मागील भावो ये गोठी की राखत आहो मी तू पणजी. येथ श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरूनिका करुनिया आईका पुढारलो ते. तरी साचची गा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होय बाहिर बाहिरा करणी पाचे. आणि पंचकारण दळवाडे जिही कर्म कारू मांडे ते हेतू तव उघडे पाच आथी.
येथ आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, ना आंगे करी संवाहन कार्यसिद्धीचे. तेथ शुभाशुभी अंशी, निपजती कर्मे ऐसी, राती दिवो आकाशी जिया परी. तोय तेज धुमू, यया वायुसी संगमू, जालिया होय अभ्रागमू, व्योमते नेणे. नाना काष्ठी नाव मिळे, ते नावाडे निचळे, चालविजे अनिळे, उदकते साक्षी. काकवणे एके पिंडे, वेचिता अवतरे भांडे, मग भवंडी जे दंडे, भ्रमे चक्र. आणि कर्तृत्व कुलालाचे, तेथे कायते पृथ्वीयेचे, आधारा वाचूनी वेचे, विचारी पा. हे ही असो लोकांचिया, राहाटी होता आघविया, कोण काम सवितया, अंगा आले. तैसे पाच हेतू मिळणी, पाचेची इही कारणी, की जे कर्मलताची लावणी, आत्मासीना. आता तेची वेगळाली, पाचही विवंचुगा भली, तुकोनी घेतली, मोतीये जैसी. श्लोक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवं चैवात्र पंचमम्. तैसी यथा लक्षणे, आईकपा कर्म कारणे, तरी देह हे मी म्हणे, पहिले येथ. यया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याची उद्देशे, जे स्वभोग्येसी वसे, भोगता येथ. इंद्रियांचा दाही हाती, जाचो निया दिवो राती, सुख दुःखे प्रकृती, जोडी जती जिये. तिये भोगावया पुरुखा, आन ठावोची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाका, बोली जे देह. हे 24 तत्वांचे, कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंध मोक्षाचे, गुंतले येथ. किंबहुना अवस्थात्रया, अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया, हेची नाम. आणि करता ते दुजे, कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणिजे, चैतन्याचे जे. आकाशाची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार, होय जेवी. का निद्रा भरे बहुवे, राया आपण पेठाऊवे नव्हे, मग स्वप्नीची सामावे, रंकपणी. तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्कारे, देह पणजे. जया विचाराचा देशी, प्रसिद्धी गा जीवू ऐसी, जेणे भाष केली देहेसी, आघवा विषयी. प्रकृती करी कर्मे, ती म्या केली म्हणे भ्रमे, येथ करता येणे नामे, बोली जे जीवू. मग पाते याचा केशी, एकीच उठी दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी, चिरी वगमे. का घरा आतुल एकू, दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू, आवडे जेवी. का एकूची पुरुषू जैसा, अनुसरत नवारसा, नवविधू ऐसा, आवडो लागे. तेवी बुद्धीचे जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे, फाके जे का. ते पृथक विध करण, कर्माचे इया कारण, तिसरे गा जाण, नृपनंदना. आणि पूर्व पश्चिम वाहणी, निघाली या ओघाची या मिळणी, होय नदी नद पाणी, एकची जेवी. तैसी क्रिया शक्ती पवनी, असे जे अनपायिनी, ते पडिली नाना स्थानी, नाना होय. जैवाचे करी येणे, तैतेची होय बोलणे, हाता आली तरी घेणे, देणे होय. अगाचरणाच्या ठाई, तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोही, क्षरणे तेची. कंदवनी हृदयवरी, प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी,
प्राणू म्हणिपे. मग ऊर्ध्वीची या रिगिनिगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली. अधोरंध्राचे निवाहे अपानू हे नामला हे व्यापकपणे होये ब्यानू तेची. आरोगिले नीरसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी. ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोली जेगा. आणि जांभई शिंक ढेकर ऐसैसा हो तसे व्यापार नाग कूर्म कृकर इत्यादी होय. एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसे जे. ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्म कारण चौथे ऐसे जाण. आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. का वसंती बरवा आरामू आरामी ही प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासी ही यावा परागाचा. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा जै अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देव वृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. एवं माने तुझी या आयणी तैसी कर्म जाताची हे खाणी पंचविध आकरणी निरूपिली. आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जिही ते हेतू ही उघडे दाऊ पाचे. श्लोक 15. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तर्यवसाता आली माधवी ते हेतू होय नव पल्लवी पल्लव पुष्प पुंज दावी पुष्प फळाते. का वर्षीये आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणा तेविये अरुणे सूर्योदयो होये सूर्य आगळा पाहे दिवो जैसा. तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जातांची या वाटा तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे लोह काम लोखंडे निर्वाळी जे जैसे. का ताथू वाचा ताना ताथू घालता वैरणा तो तातूची विचक्षणा होय पटू. तैसे मन वाचा देहांचे कर्म मनादी हेतूची रचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. एथ शरीरादिके कारणे तेची हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी तेणे अवधारी जो. ऐका सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्यूची जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू. नाना वाग्देवता वानावी ते वाचाची लागे कमवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जे. तैसे कर्मा शरीरादिके कारण हे कीर ठाऊके परिहेची हेतू न चुके हे ही येथ. आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता.
ते शास्त्रार्थे मानिले या मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याय हेतू होय. जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरी साळीचा पाटू तरी जिरे परी अचाटू उपयोगू आथी. कारोशे निघाले अवचटे पडिले द्वारकेची या वाटे ते शिणे परी सुनाटे न वचती पदे. तैसे हेतू कारण मेळे उठी कर्मचे आंधळे शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. ना दूध वाढिता ठावो पावे तव उतोनी जाय स्वभावे तोही वेचू परी नवे वेचिले ते. तैसे शास्त्र साह्ये विण केले नोहे जरी अकारण तरी लागो का नागवण दान लेखी. अगा 52 वर्णा परता कोण मंत्रू आहे पंडुसुता का 52 ही नुच्चारिता जीवू आथी. परिमंत्राची कडसणी जव नेणी जे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी न पवे जेवी. तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निगे ते शास्त्राची ये न लगे कासे जव. कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही तो अन्यावोगा अन्यायी हेतू जाणावा. एवं पंच कारणा कर्मा 5 ही हेतू हे सुमहिमा आता येथ पाहे पा आत्मा सापडला असे. श्लोक 16. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तुय पश्चात्यकृत बुद्धित्वा न स पश्यति दुर्मतिः. भानु न होनी रूपे जैसी चक्षुरूपा ते प्रकाशी आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असेगा. पाही प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी वीरेशा दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो. का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. तरी देहाहं मान भुली ज्याची बुद्धी देहीच आतली जया आत्मविषयी झाली मध्यरात्री. जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा तेहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. आत्माची करता हा ही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानितो साच. जो आत्मा मी कर्माती तू सर्व कर्म साक्षी भूतू हे आपले कही मातू नायके चिकानी. म्हणून उपमा आत्मयाते देहची वरी मविजे येथे विचित्र काही रात्री दिवसाते डुडुळ न करी. पैजेने आकाशीचा कही साचू सूर्यू देखिला नाही तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे. थिल्लराचे निजालेपणे सूर्यासी आणि होणे तयाचा नाशी नाशणे कंपे कंपू. अगा निद्रिताचे वो नये तव स्वप्न साच होला हे रज्जू नेणता सापा बिहे विस्मू कवण. जव कवळ आथी डोळा तव चंद्रू देखावा की पिवळा काय मृगी ही मृगजळा भाळावे नाही. तैसा शास्त्रा गुरुचे निनावे जो वारा ही टेकोने दिसिवे केवळ मौढ्याचे नीची जीवे जियाला जो. तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्रिमानी. मग तया मानणयासाठी देहबंदी शाळे किरीटी कर्माचा वज्रगाठी कळासे तो. पाहे पा बंध भावना दृढा नळिये वरी तो बापुडा काय मोकळे याही चवडा न ठकेची पूसा. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोडीचा मापी मवीची कर्मे. आता कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे वडवा नळाते जैसे समुद्रोदक.
तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे, तो कीर जाणावा कवणे तरी सांगो. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. नाना आरिसा जव उटिजे, तव आपण पया आपण भेटिजे, का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी. हे असो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊनी आईते बिंबची होय. तैसे हारपले आपण पे पावे, तैसंता ते पाहता गिवसावे, म्हणूनी वानावे ऐकावे तेची सदा. तरी कर्मी असोनी कर्मे, जो नावरे समे विषमे, चर्मचक्षुचे नीचामे दृष्टी जैसी. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवुनी सांगो. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. तो महावाक्याचे नी नावे, गुरुकृपेचे नी थावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटिला जैसा. तैसा विश्वस्वप्ने सीमाया, निद सांडूनी धनंजया, सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. तेव्हा मृगजळाचे पूर, दिसते एक निरंतर, हारपती चंद्रकर फाकता जैसे. का बाळत्व निघोनी जाये, तै बागुला नाही त्राये, पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी.